प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिका आज उशिरा आली, पण जबरदस्त भाग आहे आजचा. थोडासाही स्किप करू नका आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी लवकर सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला आपण बघतोय की हे इंटरव्ह्यू देणारे लोक वैतागतात, कारण अर्जुन त्यांच्यावर खूप चिडत असतो. सायली विचार करते काय झालं असेल सरांना, तर ती पिऊनला विचारते दादा काय झालंय सरांना. मग ते सांगतात की सर खूप चिडचिड करताय. मग सायली काहीतरी ट्रिक वापरते आणि अर्जुनचा राग शांत करायला त्या पिऊन दादांना एक आयडिया देते. आता इकडे प्रियाचा साखरपुडा आहे आज आणि रविराज नागराजला म्हणतात मस्त केलंय डेकोरेशन. सुमनने स्वयंपाकाचं बघितलं ना रे नागराज. नागराज म्हणतो हो सगळं काही छान केलंय तिने. स्वयंपाक म्हटला की तिला जोर चढतो रे दादा, आणि मी फोटोग्राफर आहे बरं का आजचा. आता सुमन विपुलच्या आईवडिलांना म्हणते घ्या ना घ्या, जरा तयारी कमीच झाली वेळेवरती. मग विपुलची आई म्हणते अहो कमी काय, किती पदार्थ केलेत तुम्ही. विपुलचे वडील म्हणतात हो ना, तुमचं घर सुगंधाने भरून गेलंय. आणि आता रविराज खूप खुश असतात. मग आता विपुलची आई म्हणतात नेहमीप्रमाणे अंगठ्या घालणं महत्वाचं, बाकी फॉर्मॅलिटीज होत राहतील. रविराज म्हणतात विपुल इथे तिथे बघतोय. मग आता विपुल म्हणतो नाही बाबा तसं नाही, मी सहजच इकडे तिकडे बघतोय. आता प्रिया आलीये नटून थटून. आता ही विपुलची आई तिची दृष्ट काढते. रविराज प्रियाला म्हणतात की आईचा आशीर्वाद घेऊन ये, पुढे काय होणार आहे ना ते बघा प्रेक्षकांनो, थोडासाही व्हिडिओ आज स्किप करू नका. नागराज म्हणतात अगं तन्वी एक छानशी स्माइल दे ना. मग आता तन्वी फोटोसाठी एक छान स्माइल देते आणि तिच्या आईच्या फोटोपाशी जाऊन आशीर्वाद घेत असते. आता पुढे आपण बघणार आहोत की अस्मिताचा फोन आलाय लगेच तिला तिथे. मग प्रिया म्हणते बोल ग काय आहे. अस्मिता म्हणते काय ग कुठे गायब झालीस तू. सायलीचा व्हिडिओ पूर्णाजीला दाखवून उपयोग झाला नाही म्हणून शॉकमध्ये गेलीस की काय तू. आता ही प्रिया म्हणते तिला अगं नाही ग बाई, आज माझा साखरपुडा आहे विपुल सोबत. अस्मिता म्हणते काय अगं हे काय बोलतेस तू, तुला अर्जुनशी लग्न करायचं होतं ना, तू विचार सोडलास की काय तू. प्रिया म्हणते अजिबात नाही. अस्मिता म्हणते हा साखरपुडा कुठून आलाय. आता प्रिया म्हणते अगं कसं सांगू मी, हा किल्ले अगं माझ्या बापांनी ठरवलंय हे सगळं. हे बघ तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी काही हे सगळं होऊ देणार नाहीये. अस्मिता म्हणते अगं कसं करशील हे सगळं, या भलत्याच माणसाशी साखरपुडा झाला तर अर्जुनची बायको कशी होणार, माझी वहिनी कशी होणार तू. मग प्रिया म्हणते सगळं होणार, तू आता फोन ठेव, सगळे माझ्याकडेच बघतायत. अस्मिताला कळे ना की ही बया आता काय करणार आहे. प्रेक्षकांनो कसली बदमाश दाखवली ही प्रिया. आता हे गुरुजी पण आलेत. मग या प्रियाने कोणाला तरी मेसेज केलाय. रविराज तिला आवाज देतात चल बाळा तन्वी आता सगळे विधी आटपून घेऊयात आपण. आणि आता हा विपुल तिच्याकडे सारखा बघत असतो, त्यामुळे तिला खूप इरिटेट होत असतं. सगळेजण तन्वीचीच वाट बघत असतात. मग आता त्यांनी साखरपुड्याला सुरुवात केली आहे. पण आता इकडे या कल्पनाताई विमलला सांगतात विमल तू ही कामं आधी राहू दे बरं, तू आधी दळण घेऊन ये जाऊन. विमल दळण घ्यायसाठी म्हणून जाते आणि कल्पनाताई त्यांच्या खोलीत जातात. तर या आगाऊ अस्मिताने घरामध्ये घरभर पसारा केलाय. पाणी काय सांडलंय, घाण काय केली आहे. अरे यार हिला कोणीतरी सासरी पाठवा रे. बरं एवढंच नाही, त्या पूर्णाजीला येऊन सांगते अगं पूर्णाजी तू बाहेर चल ना लवकर. त्या पूर्णाजी जप करत असतात, त्या तिला खुणवतात की थांब जरा. अस्मिता म्हणते अगं चल बाहेर, अगं तू हे घर किती प्रेमाने आणि मायेने ठेवतेस, तुला असं वाटतं ना आपलं घर नीट नेटकं असावं, तुझ्या घराचा उकिरडा झालाय, तू चल ग बाई आधी बाहेर जाऊन बघ, त्याशिवाय तुला कळणार नाहीये बाहेर काय झालंय ते. पूर्णाजी बिचारा जप करता करता उठतायत आणि म्हणतात काय झालंय बाई. खरं तर प्रेक्षकांनो ही अस्मिता अनमॅरिड आहे हे त्यांनी दाखवलं असतं खरंच बरं झालं असतं, कारण हे सगळं करणं म्हणजे एखाद्या लग्न न झालेल्या मुलीलाही शोभत नाही, पण निदान ते आपण खपवून तरी घेतलं असतं. असो आता ह्या अंगठ्या घालायची वेळ आली आहे. गुरुजी म्हणत असतात की तुम्ही आता एकमेकांना अंगठ्या घाला. आता लगेच या सुमनला आठवण येते पूर्णाई असत्या तर किती बरं झालं असतं, पूर्णाईंचा आशीर्वाद मिळाला असता तन्वीला तर त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं होतंय. मग नागराज म्हणतो सुमन ही काय वेळ आहे का गं हे सगळं बोलायची. मग रविराज म्हणतात अगं सुमन ते सगळं होत राहील, पण आपण ठरवलं होतं ना की आपल्या आपल्यातच साखरपुडा उरकून घ्यायचा, म्हणून हे सगळं सुरू आहे. पण घाला घाला तुम्ही अंगठ्या घाला. विपुल तन्वी एकमेकांना अंगठ्या घाला बरं. विपुल म्हणतो हो बाबा. आता हा विपुल लगेच गुडघ्यावर वगैरे बसतो आणि म्हणतो तन्वी या अंगठीचा आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, तू मला कायमची व्हायला हवी आहेस, होशील न ग माझी. आता प्रिया पण काय ड्रामा करते बघा ना, अंगठी घालायचा म्हणजे लगेच बोट वगैरे पुढे करते, पण असं दाखवते की खूप टेन्शनमध्ये येते. आणि आता तो विपुल अंगठी घालणार तेवढ्यात कोणीतरी एक जण येतो, म्हणजे ते फिल्मी दाखवतात ना थांबा ये शादी नाही हो सकती, तसा आता एक जण एक इसम आलाय आणि तो म्हणतोय थांबा हे लग्न ह्या साखरपुडा होऊ शकत नाही. रविराज त्याच्या समोर जातात आणि म्हणतात कोण आहेस रे तू. आता तो म्हणतो मी सँडी आहे.
प्रियाचा बॉयफ्रेंड आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ही त्याला बघून खूप खुश होते. आता त्या रविराजला जवळपास हार्ट अटॅक यायचंच बाकी आहे. पुढे सायली आणि अर्जुनचं सीन त्यांनी दाखवलाय. सायली परमिशन मागते अर्जुनच्या केबिन मध्ये येण्यासाठी. अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही का परमिशन मागताय आत येण्यासाठी. सायली म्हणते सर मी आज कामासाठी आले ना, म्हणून मी असं ऐकले की तुम्ही मदतनीस शोधत आहात, म्हणजे त्याच कामासाठी मी अर्ज घेऊन आली आहे. मी तुमची मदतनीस बनू शकते का सर. हिने डॉक्युमेंट्स कुठून आणले हिचे एवढ्या वेळात ते काही कळलंच नाही मला. असो पण आता ती म्हणते की हे ऑफिस सांभाळण्याचा मला थोडाफार अनुभव आहे, हवं तर तुम्ही माझी मुलाखत घ्या. अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही ना माझी बायको आहात, त्यामुळे मला तुम्हाला हा जॉब नाही देता येणार, म्हणजे तुम्ही हे काम नाही करू शकत. आता तो दुसऱ्या कॅन्डिडेटला बोलवत असतो. सायली म्हणत असते माझं ऐकून तरी घ्या तुम्ही, पण अर्जुन ऐकत नाही. मग आता इकडे पूर्णाजी पसारा बघतात आणि असं तोंड करतात. ही लगेच अस्मिता म्हणते बघ पूर्णाजी घर एका उकिरडा आहे, घरातली सून घरातले कामं सोडून हुंडारायला बाहेर गेलीये ना. पूर्णाजी विचारतात कुठे गेलीये ती आता. आता ही अस्मिता म्हणते अगं मार्केटमध्ये भाजी आणायला गेली असं सांगून गेलीये ती, पण निमित्त आहे ग, मोर्चा गेलाय अर्जुनच्या ऑफिसमध्ये. बघ 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 पसारा बघ पूर्णाजी. अगं पूर्णाजी भटकायला जायच्या आधी डायनिंग टेबल तरी आवरायला हवा होता ना हिने. आता मला सांग हनीमून वरून आल्यापासून न या सायलीचं न सगळंच बदललंय. पूर्णाजी पण जशी नाच सांगते तसं आपलं ऐकत राहतात. त्या म्हणतात या मुलीला काही ताळतंत्रच उरलेलं नाहीये. आता हे रविराज म्हणतात कोण आहेस तू, आमच्या घरात येऊन हे काय बडबडतोयस. मग तो म्हणतो माझं नाव सँडी आहे आणि माझं आणि प्रियाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत. रविराज कॉलर धरतात त्याची आणि म्हणतात काय चाललंय हे सगळं. आता हा म्हणत असतो माझं आणि तन्वीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. रविराज म्हणतात निघ इथून नाही तर पोलिसांना बोलवेल मी. आता हा सँडी म्हणतो पोलिसांना काय सांगणार आहात तुम्ही, प्रेम करणं काय गुन्हा आहे का. विपुल म्हणतो थांबा बाबा मी फोन करतो पोलिसांना. आता हा सँडी म्हणतो तुम्हाला जर माझं बोलणं खोटं वाटत असेल तर तुम्ही तन्वीला विचारू शकता, विचारा तिला, तिचं पण माझ्यावर प्रेम आहे. आता आपली शक्तिमान सुमन काय म्हणते माहिती का, तन्वी तू फक्त सांग की हा कोणीतरी माथे फिरू आहे, मग मीच ह्याला मारून मारून घराच्या बाहेर काढते. मला खूप हसू आलं तिच्या या वाक्यावर. मग आता ही तन्वी हळूच म्हणते बाबा सँडी म्हणतोय ते खरं आहे, माझं आणि सँडीचं एकमेकांवर प्रेम आहे. म्हणजे अरे सँडी पण तू का आलास इथे, तुला मी सांगितलं होतं ना की मी बाबांच्या मर्जी विरुद्ध लग्न नाही करू शकणार ते. आता या रविराजला हार्ट अटॅक यायचा बाकी आहे, बिचाऱ्यांना एवढा मोठा धक्का बसलाय. आता सगळेजण हिच्याकडेच बघतायत. आता प्रिया म्हणत असते सँडी आपल्याला मनावर दगड ठेवावा लागेल, मी माझ्या बाबांच्या विरुद्ध नाही जाऊ शकत रे, आयुष्यभर मी बाबांचंच ऐकणार, माझ्या बाबांचं मन कधीच नाही मोडणार, तू का आलायस इथे. तो सँडी म्हणतो तुम्हाला विसरशील का तन्वी. आता ही सगळ्यांसमोर म्हणते नाही मी तुला कधीच नाही विसरणार, पण सँडी माझं लग्न तिथेच होईल जिथे माझ्या बाबांनी ठरवलंय. मग माझ्या नवऱ्यावर माझं प्रेम नसलं तरी चालेल, पण मी बाबांसाठी संसार करेल. रविराज म्हणतात तू या आधी का नाही सांगितलं सगळं तन्वी. आता ही म्हणते बाबा तुम्ही विपुलशी लग्न ठरवून टाकलं होतं माझं, बाबा माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुमचं मन नाही मोडू शकत. आता त्या विपुलचे वडील ओरडतात काय चाललंय हे सगळं. ही विपुलची आई पण किल्लेदारांना बोलायला लागते काय हो आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही आम्हाला असे फसवताल म्हणून, तुमचं एवढं चांगलं कुटुंब आणि ही अशा पद्धतीची आमची फसवणूक. लगेच तो विपुल रडायला लागतो आणि म्हणतो आई ग तू शांत हो, आता रागराग करून काही उपयोग नाहीये. आता ती बाई म्हणते तन्वी तू खूप मोठी फसवणूक केली आहेस आमची, तू चांगली नाही वागलीस आमच्याशी. आता ते रविराज हात जोडून माफी मागतात यांची. हे सगळं असं काही होईल याची मला पण कल्पना नव्हती, खरंच मला क्षमा करा. अरे काय अगं ही प्रिया आता खरंच ही या सँडीशी लग्न करणार आहे का, आणि पुन्हा हिने अर्जुनशी लग्न करायचं ठरवलं तर त्या रविराजांचं काय होईल प्रेक्षकांनो. त्यांना अजूनही कसं काय लक्षात येत नाही, ही अशी वियर्ड वागते ते. असो पण आता ही सायली अर्जुनला खूप कन्व्हिन्स करते, सर माझ्यावर विश्वास ठेवा, मी खूप चांगली मदतनीस बनू शकते, मी खूप मनापासून काम करेल, मला तुमच्या कामाची पद्धत माहिती आहे, मी लॉयर नसले तरी चांगली मदतनीस नक्कीच बनू शकेल. सर तुम्हाला मला पुन्हा वेगळं असं काही शिकवावं नाही लागणार, कारण मी या ऑफिसचं काम यापूर्वी बघितलंय ना, त्यामुळे मी मदतनीस म्हणून चांगलं काम करू शकते. अर्जुन म्हणतो हो तुमचे सगळे पॉईंट व्हॅलिड आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हालाच त्रास होणार आहे, तुम्ही घर आणि ऑफिस कसं मॅनेज कराल. हो तुम्ही खूप दमाल, तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होईल मिसेस सायली. सायली म्हणते सर नाही दमणार, मी घरातली सगळी कामं करूनच आता आली आहे, घरात माझं कोणाचं अडणार नाही ह्याची खात्री देते मी तुम्हाला, सर प्लीज मला ही संधी द्या ना. आणि इकडे अस्मिताचा आग लावणं चालूच आहे. अस्मिता म्हणते तुला सांगते पूर्णाजी, एखादी सून जेव्हा अशी पसारा करते ना घरात तेव्हा तिच्या मनात एकच विचार असतो माझी सासू नौकर आहे. आता बघ न हा सगळा पसारा मम्मालाच आवरावा लागणार, ती न आपल्या मम्माला नौकरच समजते. कल्पनाताई येतात
आणि म्हणतात, हा एवढा पसारा कसा झाला? अरे देवा, बरं ठीक आहे पूर्णाजी, मी ना तुमच्यासाठी आधी भाजी टाकते आणि मग हा पसारा आवरते. आता ही अस्मिता अशी दाखवते की तिला काही माहिती नाहीये. मग अस्मिता लगेच हळूच म्हणते, अगं पूर्णाजी, तू तन्वीला सून केलं असतं तर मम्मावरही वेळच नसती आली. पूर्णाजी म्हणतात, तू गप्पा बस ग, मी बघते काय करायचं ते. आणि मग मोठ्याने ओरडतात, कल्पना. आता कल्पना ते अशा बघतात, आता काय नवीन तमाशा आहे. आता इकडे सायली अर्जुनला कन्व्हिन्स करते की सर, लाखो बायका ऑफिस आणि घर मॅनेज करतात, त्यांना मुलांची पण काळजी घ्यावी लागते, पण मला तसं करायचं पण नाहीये. मला तर फक्त घरातली थोडी कामं करायची आणि मग ऑफिसमधली. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही ना लॉयर असायला पाहिजे होतात, तुम्हाला मला खोडूनच काढता येत नाही, तुमचे पॉईंट सगळे व्हॅलिड असतात. मग सायली म्हणते, मग मी तुमचं मदतनीसाचं काम जॉईन करू ना आजपासनं? मग अर्जुन म्हणतो, हो चालेल मिसेस सायली सुभेदार, मी तुम्हाला आजपासून माझा असिस्टंट म्हणून जाहीर करतोय. आणि या दोघांचं ठरलंय. प्रेक्षकांनो, हे पूर्णाजीला सहन होणार आहे का? पण बघूयात आता. काहीतरी वेगळ्या ट्रॅकवर त्यांनी सिरियल नेली आहे. पण प्रियाने आज जी ट्रिक वापरली ती तुम्हाला कशी वाटली आणि काय होणार त्यातनं मला कमेंट करून नक्की कळवा. पण पुढे आपण पाहणार आहोत, या पूर्णाजी संतापतात आणि म्हणतात, वा रे वा, सुभेदारांची सून ही या घराच्या बाहेर जाणार नाही. कल्पना, आम्ही सांगितलं म्हणजे मैंने बोल दिया सो बोल दिया, असं पूर्णाजींना म्हणायचंय. तर आता अर्जुन म्हणतो, बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्हाला दोन्ही मॅनेज करता येणार नाहीये. आता ही सायली बिचारी काय करेल ते पुढे बघूयात. कसा वाटला तुम्हाला आजचा रिव्ह्यू मला कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.